कि नहीं इसका फायदा अपने को भी होगा अगर हिंदू मुस्लिम करेंगे तो करके उसमें। इम्तियाजी, मी तुम्हाला वापस नाशिकला आणते, कारण मला एक समजून घ्यायचं आहे. म्हणजे एकीकडे आपण निदा खानची बाजू मांडत आहात, आपण बोललात तिच्याशी, तो एक भाग झाला. दुसरीकडे आपण हेही मान्य करता की जे इतर जी लोक त्यात आहेत, ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत, ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत, तिथे ते गुन्हे घडले असतील. मग जर गुन्हे घडले असतील तर असं आपण म्हणत असताना मग आपल्याला काय ऑब्जेक्शन आहे? तुम्ही अजूनही म्हणताय की खरात प्रकरणावरून लक्ष बाजूला करण्यासाठी म्हणून TCSचा प्रकार समोर आणला. त्यामुळे तुमची नक्की भूमिका काय आहे? आता मी आपल्याला जेव्हा हे विनंती करतो की आपण एका साईडला जेव्हा इस्लामोफोबियाच्या नावाने हे आपण चर्चा करत आहे आणि कशा प्रकारचे कन्व्हर्जन या देशामध्ये होत आहे, आपली जबाबदारी हे स्वीकारा की आम्ही फक्त एका शहरामध्ये, नाशिक शहरामध्ये किती मुस्लिम समाजाची मुलींनी हिंदू समाजाच्या मुलांसोबत लग्न केलेले आहे. आम्ही त्याचा बहु केलं का? आम्ही हे म्हटलं का की मुस्लिम समाजाची आता देखिए कितनी लड़कियां हैं तो अब जब यहां से है तो लव जिहाद हो रहा है करके उसमें आम्ही नाही केलं, करणारही नाही आहे. कारण नियमाप्रमाणे त्यांना कुणाशी लग्न करायचं आहे ते करण्याचं हे आहे. नाहीतर आम्ही पण मोर्चे काढले असते कि भाई यहाँ पे देखिएगा इतनी सारी बच्चियों का ये हो रहा है करके. कोणीही अधिकार दिला नहीं हमारा, हस्तक्षेप हमारी नाक उसमें बीच में घुसेड़ने का. भाई लड़का लड़की चाह रहे हैं, मोहब्बत कर रहे हैं, शादी करने वाले है उसमें. तर आता हे निर्णय काय बजरंग दल वाले घेतील, काय बोंडे सारखे लोक घेतील, काय नवनीत राणा सारखे लोक घेतील, काय नितेश राणे घेतील? हे लोकांना अधिकार आहे का की नाही आप किससे मोहब्बत करेंगे, किससे शादी करेंगे मैं तय करूंगा करके? असं चाललं ना प्रकार. हेच प्रकार सुरू आहे ना. TCSच्या बाबतीत माझी विनंती आहे, एका प्रेग्नेंट मुलीला ती कुठेही पडून जाणार नाही. तिला अशा प्रकारचे, जेव्हा तिची आईशी मी बोललो तर तुम्ही एक महिला म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हारी भी आंखों में आंसू आ जाते थे उस माँ की पीड़ा को अगर तुम देखते. उसकी बहू की एक चेन थी, बहू की चेन. उन्होंने जाके वो बहू की चेन जो है वो बेचे उन्होंने. काय के लिए कि हमको वकीलों के लिए फीस देने के लिए जरूरत पड़ेगी करके. म्हणजे एका खोट्या केसमध्ये त्या परिवारावर काय हे सहन करावं लागत असेल. वो बाप है तो बिस्तर के ऊपर पड़ गया है, उसको हाइपरटेंशन ये वो होके है तो उसको हॉस्पिटल के अंदर एडमिट करवाना पड़ा. बाप है तो बिस्तर के ऊपर से उठ नहीं सक रहा है. उद्या समझा अगर गॉड फॉरबिड इफ ही डाइज, उसकी मदर को अगर कुछ हो जाता है, कौन आहे? सम अकाउंटेबिलिटी नीड्स टू बी फिक्स्ड और नॉट. अशाच प्रकारचे आपण जीवाशी लोकांशी खेळणार आहे. एवढं मोठं खरात प्रकरण समोर आलं तरी तुम्हाला असं वाटतंय की त्याची चौकशी व्यवस्थित होत नाहीये? काय कारवाई केली? काय कारवाई काय केली? इतक्या दिवस हे सुरू होत